स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 65. मध्यरात्री मुंबईचा सहार विमानतळ माणसांनी नुसता फुलून गेला होता. एवढी माणसं एकत्र जमली म्हणजे गडबड गोंधळ हा ठरलेला असतो. पण त्या जनसमूहात शिस्तीशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. ती माणसं जशी शिस्तीनं उभी होती त्याचप्रमाणे त्यांच्या हातातली गुलाबाची फुलं त्यांनी शिस्तीनं धरलेली होती. कारण टवटवीत फुलांनीच त्यांना पांडुरंग शास्त्रींचं स्वागत करायचं होतं. अमेरिकेहून येणाऱ्या विमानाकडे त्यांचे डोळे लागले होते. आपापल्या जागेवर शांतपणानं उभं राहून ती हजारो माणसं पांडुरंग शास्त्रींच्या विमानाची प्रतीक्षा करत होती. आपल्या हातातल्या काठ्या चाळवीत पोलिसही आपापल्या जागेवर शांतपणानं उभे होते. बंदोबस्ताचं त्यांना काहीच काम नव्हतं. कारण लाखो स्वाध्यायी एकत्र जमले तरी त्यांचा शिस्तबद्ध बंदोबस्त ते स्वतःच करतात ही गोष्ट त्या पोलिसांना माहीत होती. किंबहुना स्वाध्याय म्हणजे शिस्त हे समीकरण आता त्यांना चांगलं परिचयाचं झालं होतं. एवढ्यात एक विमान क्षितिजावर घरघरताना दिसलं. हजारो स्वाध्यायी मंडळींमध्ये थोडी आतुरतेची हालचाल झाली. त्याबरोबर त्यांच्या हातातली फुलंही हलली. जणू वाऱ्याच्या झुळकीबरोबर गुलाबाचे ताटवे डोलू लागले होते. पण सागरावर एखादी लाट यावी आणि क्षणार्धात ती विरून जावी आणि सागर पुन्हा शांत व्हावा तसा प्रकार घडला होता. पांडुरंग शास्त्रींना घेऊन येणारं विमान हे नव्हे असं पोलिसांकडून कळल्यावर पुन्हा त्या हजारो स्वाध्यायींची मार्ग प्रतीक्षा सुरू झाली. कुणीही आपल्या जागेवरून रेस मात्रही हललं नाही. त्यांच्या पूज्य दादांचं स्वागत करण्यासाठी कुणीही पुढे झेपावणार नव्हतं किंवा त्यांना त्रास होईल असं वर्तन कुणीही करणार नव्हतं. आपापल्या जागेवर उभं राहूनच ते पांडुरंग शास्त्रींचं मनोभावे दर्शन घेणार होते आणि हातातली फुलं उंचावून ते त्यांचं स्वागत करणार होते. स्वाध्यायी मंडळींची तशी पद्धतच होती. शिस्त सोडून वागणं हे त्यांच्या आचारसंहितेत बसत नव्हतं. पांडुरंग शास्त्रींचं स्वागत होणार होतं त्याला कारणही तसंच होतं. मार्च 1997 भारतातल्या साऱ्या वृत्तपत्रातून ती बातमी ठळकपणानं झळकली होती. ती बातमी देताना पांडुरंग शास्त्रींचे मोठे फोटो त्या वृत्तपत्रांनी छापले होते. जगातल्या अनेक वृत्तपत्रांमधून ते वृत्त आधीच प्रसिद्ध झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या बड्या वृत्तपत्रात सुद्धा पहिल्या पानावर फोटोसह ती बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीचं शीर्षक होतं, पांडुरंग शास्त्री आठवले यांना टेम्पल्टन पुरस्कार. 12 लाख पाऊंडांचा तो जगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता. मानवतेचं कल्याण कार्य करणाऱ्या महान विभूतींना हा मोलाचा पुरस्कार देण्यात येत असतो. 1997 या वर्षासाठी पांडुरंग शास्त्रींना तो पुरस्कार जाहीर झाला होता. गेल्या 40-42 वर्षात पांडुरंग शास्त्रींनी मानवतेचं महान कार्य करून भारतात क्रांती घडवून आणली होती. एवढंच नव्हे तर त्या देवकार्याचं लेणं साऱ्या जगात पोहोचवलं होतं. त्यांच्या स्वाध्याय चळवळीनं खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्वाचा पाया घातला होता. आदर्श समाजव्यवस्था त्यांनी अस्तित्वात आणली होती. वैदिक काळाचं नवं स्वरूप त्यांच्या स्वाध्याय कार्याच्या रूपानं पृथ्वीवर अवतरलं होतं. या नववैदिकांच्या काळात माणसामाणसातले भेद संपुष्टात आले होते. जातीभेदाच्या शृंखला गळून पडल्या होत्या. हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी भिरकावणारे रघोबा बहुतांशी नामशेष झाले होते. दैन्य आणि दुबळेपणा या गोष्टी संपल्या होत्या. लाचारी लयाला गेली होती. अश्रद्धा विरून गेली होती. हेवेदावे आणि मत्सर संपले होते. त्या जागी भक्ती निर्माण झाली होती. तेजस्विता आली होती. स्वाभिमान जोपासला गेला होता. आत्मविश्वास जागृत झाला होता. अंगी तडफदारपणा बांधला होता. श्रद्धा दृढ झाली होती. त्रिकाल संध्या, यज्ञ, तीर्थयात्रा, भक्तिफेरी यांच्याबरोबरच मत्स्यगंधा, अमृतालयम, वृक्षमंदिर, श्रीदर्शनम, योगेश्वर भावकृषी अशासारखे अनेक नवे प्रयोग पांडुरंग शास्त्रींनी निर्माण केले होते आणि ते कार्यवाहीत आणले होते. या प्रयोगांमधून कोट्यवधी लोकांनी स्वतःचा भौतिक आणि त्याचबरोबर आत्मिक उत्कर्ष साधला होता.
भगवंताला अभिप्रेत असलेली ही प्रतिसृष्टी प्रारंभापासूनच पांडुरंग शास्त्रींनी एकट्यानं निर्माण केली होती. त्यासाठी त्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले होते. खडतर काळ कंठला होता. प्रचंड ज्ञानसाधना केली होती. रात्रंदिवस मनोमंथन केलं होतं. प्रगाढ चिंतन केलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः कार्य केलं होतं. त्यांच्या या अद्वितीय अलौकिक कार्याची कशानंही उतराई होणार नव्हती. मोठमोठे पुरस्कार त्यांच्या या कार्यापुढे खुजे ठरणार होते. केवळ पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी आपल्या या कार्याचा महामेरू थोडाच उभा केला होता. पण त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल टेम्पल्टन समितीनं घेतली होती. टेम्पल्टन पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा पांडुरंग शास्त्री अमेरिकेतच होते. स्वाध्याय कार्यासाठीच ते तिकडे गेले होते आणि आता तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रथमच ते मायदेशी परतणार होते. म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एवढा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून उभा होता. एव्हाना पहाटेचे 2:30 वाजले होते. इतक्यात आकाशाच्या काळ्या पडद्यावर एक पिवळसर ठिपका चमकत येताना दिसला. त्या प्रचंड जनसमुदायात कुजबूज सुरू झाली. आलं वाटतं विमान. हो, अमेरिकेचंच असणार. त्याच वेळी अनाउन्समेंट सुरू झाली. अमेरिकेहून आलेल्या त्या विमानाचा फ्लाईट नंबर घोषित झाला. त्या साऱ्या जनसमुदायाचे डोळे त्या विमानाकडे लागून राहिले होते. विमान खाली उतरत होतं. विमानतळावरचा प्रकाश वाढल्यासारखा वाटू लागला. विमानाची चाकं रनवेवर गडगडली. एखाद्या राजहंसाप्रमाणे दिसणारं ते डौलदार प्रवासी विमान एक फेरी मारून नियोजित जागी येऊन उभं राहिलं. विमानाचा आवाज हळूहळू मंदावला. दोन्ही बाजूचे फिरणारे पंखेही थांबले. यथावकाश विमानाला शिडी लावली गेली आणि काही क्षणातच विमानाचं दार उघडलं गेलं. प्रवासी भराभर पायउतार होऊ लागले. एवढ्यात दाराशी पांडुरंग शास्त्री सर्वांना दिसले. अंगावर त्यांचा नेहमीचाच सूट असल्यामुळे त्यांची ओळख पटायला मुळीच वेळ लागला नाही. त्या सर्वांच्या पूज्यदादांच्या हातात नेहमीचीच काठी होती. शिवाय एका बाजूला त्यांच्या कन्यका जयश्री दिदी यांचा आधार होता. दादा हळूहळू पायऱ्या उतरू लागले. पाठोपाठ त्यांच्याबरोबरची मंडळी उतरत होती. समोर विमानतळावर आलेल्या मोटारीत बसून ते विमानतळाच्या प्रतीक्षागृहाकडे आले. तेव्हा उपस्थितांना एक मूर्तिमंत तेज चालत येत असल्याचा भास झाला. दादा काय तेजपुंज दिसत आहेत असं प्रत्येकजण प्रत्येकाला म्हणत होता. त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या घरच्या मंडळींनाही तसाच भास झाला. त्याचवेळी पांडुरंग शास्त्रींनी पुढे येऊन प्रभाकर पंतांचा 6 महिन्याचा नातू सुव्रत याला कडेवर घेतला. त्याचा मुका घेतला. त्याच्याशी बालसुलभ 2 बोबडे शब्द बोलून त्यांनी त्याला पुन्हा त्याच्या आईकडे सोपवलं. मग त्यांनी जमलेल्या उपस्थितांना अभिवादन केलं. काहींची आस्थेनं विचारपूस केली. मागच्या बाजूला हजारोंचा समुदाय त्यांच्याकडे आदरयुक्त भावनेनं बघत उभा होता. प्रत्येकाला व्यक्तिशः भेटणं शक्यच नव्हतं. फक्त हात जोडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांनी हातातली फुलं उंचावून आपल्या आदरभावना व्यक्त केल्या. त्यांनी त्यांच्या पूज्य दादांचं दुरूनच दर्शन घेतलं. काही वेळातच पांडुरंग शास्त्रींना घेऊन जाणारी त्यांची फोर्ड मोटर तत्वज्ञान विद्यापीठाच्या दिशेनं निघाली. तत्वज्ञान विद्यापीठाचा परिसर माणसांनी नुसता फुलून गेला होता. कारण योगेश्वर कृषीचा गेल्या वर्षभराचा हिशोब योगेश्वरासमोर सादर करण्याचा तो दिवस होता. शेकडो गावांमधून, शेकडो खेड्यांमधून योगेश्वर कृषीचे प्रतिनिधी तत्वज्ञान विद्यापीठातल्या योगेश्वर मंदिरात एकत्र जमले होते. ठाण्याच्या तत्वज्ञान विद्यापीठाचा भव्य दिव्य परिसर जवळपास 2000 प्रतिनिधींनी गजबजून गेला होता. मंदिराच्या सभामंडपात तर पाय ठेवायला जागा नव्हती. प्रारंभी रावसाहेब तळवलकर म्हणजे पांडुरंग शास्त्रींचे जामात आणि दादांच्या कन्यका जयश्री दिदी यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. त्यानंतर ओळीनं एकेका प्रतिनिधीनं गाभाऱ्यात जाऊन हिशेबाचा कागद योगेश्वरापुढे सादर केला. पुढील वर्षासाठी संकल्प सोडला. प्रतिवर्षी फाल्गुन सप्तमीला हा योगेश्वर कृषीचा हिशोब सादर करण्याचा आणि पुढील वर्षाचा संकल्प सोडण्याचा कार्यक्रम होत असतो. या संपूर्ण विधीला पांडुरंग शास्त्री आणि निर्मलाताई वर्षानुवर्ष न चुकता उपस्थित राहत. परंतु 15 मार्च 1997 या दिवशी मात्र ते दोघेही सकाळी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. कारण
मध्यरात्री 2:30 वाजता पांडुरंग शास्त्री अमेरिकेहून मायदेशी परतले होते. अंथरुणावर अंग टाकेपर्यंत पहाटेचे 5 वाजून गेले होते. प्रकृतीचा त्रास सतत होतच होता. त्यात प्रवासाचा आणि जागरणाचा शीण आला होता. रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्या दिवशी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारातल्या आपल्या निवासस्थानीच ते विश्रांती घेत पडून होते. भारतातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींना मात्र त्यांचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्या परमपूज्य दादांचे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसूसले होते. सकाळी 11 वाजता पांडुरंग शास्त्री त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी येणार होते, परंतु त्यांच्याऐवजी दीदी त्यावेळी त्यांच्यासमोर उपस्थित झाल्या. सर्वांना उद्देशून दीदी म्हणाल्या, आपण सर्वजण दादांचं दर्शन घ्यायला उत्सुक आहात, पण आपल्याला दादांच्या प्रकृतीचाही विचार केला पाहिजे. प्रवासामुळे आणि जागरणामुळे ते खूप दमलेत. ब्लड प्रेशरही अजून नॉर्मलवर आलेलं नाही आहे. डॉक्टरांनी त्यांना अजून अंथरुणातून बाहेर पडण्याची अनुज्ञा दिली नाही आहे, तेव्हा ते आता इथे उपस्थित राहू शकणार नाहीत. उपस्थितांमध्ये थोडी कुजबूज सुरू झाली. तेव्हा हात उंचावून दीदी म्हणाल्या, दादा दुपारी बरोबर 3 वाजता तुमच्या भेटीसाठी येतील. तेव्हा आणखी 4 तास कळ काढायला तुम्हाला काही हरकत नाही. भोजन उरकून तुम्ही बरोबर 3 वाजता इथे या. मग तो 2,000 समुदाय शिस्तीनं आणि रांगेनं मंदिराबाहेर पडला. मंदिराच्या लालसर दगडाच्या पायऱ्या उतरून सर्वजण खाली आले. भोजनाला अद्याप थोडा अवधी असल्यामुळे ती मंडळी विद्यापीठात मांडलेलं प्रदर्शन पाहण्यात गुंतून गेली. वरून ऊन रणरणत होतं, परंतु तत्त्वज्ञान विद्यापीठातल्या वृक्षराजीमुळे ते फारसं जाणवत नव्हतं. योगेश्वर कृषीसाठी आलेल्या प्रतिनिधींखेरीज अन्य निमंत्रित मंडळीही तिथे आली होती. विद्यापीठात ठिकठिकाणी प्रदर्शित केलेल्या सांस्कृतिक गोष्टींचं ती मंडळी अवलोकन करत होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.